नमस्कार, मी ममता आणि ममताज खानदेश किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. काही दिवस मी चॅनलपासून दूर होते, पण आज परत एक झणझणीत रेसिपी घेऊन आले आहे. सवाई कोल्हापुरी मसाल्यातला आरोग्यदायी आणि अस्सल चव असलेला मटण रस्सा. चला तर मग सुरू करूया. आज मी अर्धा किलो मटण घेतला आहे. त्यासाठी इथे मी कांदे आणि खोबरं गॅसवरती न भाजता तव्यावरती भाजून घेत आहे. पण थोडी वेगळी पद्धत आहे, कारण गॅसवर थेट भाजलेले पदार्थ आरोग्यासाठी थोडा हानिकारक होऊ शकतं, म्हणून मी ही पद्धत वापरते आहे. तर इथे छोटे छोटे 4 कांदे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहे आणि तव्यावरती टाकून घ्यायचे. त्यावरती झाकण ठेवून 1-1 मिनिटांनी बघत राहायचं आणि गॅस मंदच ठेवायचा, नाही तर मोठा केला तर जळू शकते. आणि आलटवून पलटवून खोबरं कांदा भाजून घेऊ आणि खोबरं लवकर भाजलं जाते ते काढून घ्यायचं. कांदा भाजतो आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. आता आपण कुकरमध्ये मटण शिजवून घेऊ. त्यासाठी 1 चमचा तेलात अर्धा चमचा जिरे, थोडा लसूण आणि 1 मिरची टाकून घेतले. ते थोडे परतले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. थोडं फत्तर फूल, याचा सुगंध फार छान लागतो. आता कांदा थोडा परतवून घेतला तर तुम्ही अशी फोडणी देऊन मटण शिजवायचा का साधं हळद मिठाचं हे पूर्ण तुमच्यावर. आता अशी फोडणी कोणी देऊन मटण शिजवलं आहे का की नाही? जर मटण असं शिजवलं नसेल तर अशा प्रकारे करून बघा आणि चवीला कसं लागते ते मला कमेंटमध्ये सांगा. आता त्यामध्ये मटण टाकून घेऊ. मटण मी स्वच्छ धुवून घेतलं आहे, तेही परतवून घेऊ आणि अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतवून घ्यायचे. त्याला थोडं पाणी सुटायला लागलं आहे. आता त्यावरती प्लेट ठेवून त्यावरती 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं, म्हणजे तळाला मटण चिटकणार नाही आणि तेच पाणी गरमही होईल. ते त्या मटणामध्ये टाकून घ्यायचं, शिजू द्यायचं. पुन्हा अजून थोडं पाणी घालून ठेवायचं आणि ते पाणी गरम झालं की मटणामध्ये टाकून घेऊ. थोडं चमच्याने परतवून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. 3 ते 4 शिट्या होऊ द्यायच्या. आता मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 मुठी स्वच्छ धुतलेला कोथिंबीर, अद्रकचे 2 तुकडे आणि थोडा लसूण. हा लाल लसूण गावरान असल्यामुळे बारीक पाकळ्या आहेत. अशा 4 गड्ड्या लसणाच्या सोलून घेतल्या. आता हे छान मिक्सरला बारीक ग्रीन पेस्ट तयार करून घेतली. शिवाय कांदा, खोबरं आणि 1 चमचा खसखस भाजून मी त्याची छान पेस्ट करून घेऊ. आणि कुकर पण थंड झालेला आहे, ते उघडून बघू. मटण शिजलं आहे, खूप गरम आहे, लगेच तुटत आहे, म्हणजेच मटण छान शिजलेलं आहे. आमच्या घरी तेल कमीच वापरतो, त्यामुळे ही रेसिपी हेल्दी देखील आहे. तुम्ही तेल थोडं जास्त घालू शकता. दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून आधी हिरवी पेस्ट थोडीशी परतवली. तेल मी घाण्यावरचं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे ते फेसाळते आहे. आणि मग कांदा, खोबरं, खसखसची पेस्ट घालून ते पण छान परतवून घेतली. आता त्यामध्ये कोल्हापुरी गरम रस्सा मसाला घालला आहे, तर 1 पाकिट मी त्यामध्ये पूर्ण टाकून देत आहे. तुम्हाला जर फिक्कं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट त्यात ॲड करू शकता. हे छान परतवून घ्यायचं आहे. तर आता तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि चमच्याने असंच परतवत राहायचं आहे. तर बघा, मसाला पण छान परतवून झालेला आहे, तेल पण सुटायला लागलेलं आहे. आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं मटण टाकून घेऊ. मला घट्टच वाटते आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं अजून गरम पाणी घेतलेलं आहे. तर गरमच पाणी घालायचं, थंड नाही घालायचं, कारण थंड पाण्याने त्याची चव बिघडते. गरम पाणी घातल्याने त्याची चव छान लागते, म्हणून गरमच पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला किती पातळ हवं आहे, किती घट्ट हवं आहे, त्यानुसार तुम्ही पाणी कमी अधिक करू शकता. तर मटणाला छान अशी उकळी येऊ देऊ आणि शेवटी त्यावर कोशिंबीर शिंपडून गरमागरम झणझणीत मटण रस्सा तयार. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर 1 लाईक द्या
आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अजून अशाच पारंपरिक आणि आरोग्यदायी खानदेशी रेसिपीसाठी ममताज खानदेश किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग आनंदी राहा आणि खात राहा.